नमस्कार, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। आजची रेसिपी आहे मसाला दूध। घरच्या घरी दूध मसाला कसा बनवायचा आणि त्यापासून मसाला दूध कसं बनवायचं यापर्यंतचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर आपल्याला इथे जाड बुडाचं भांडच घ्यायचंय आणि त्यासोबतच मसाला दूध बनवताना पसरट भांडच घ्यावं। आता मी या कढईमध्ये भाज्या पण बनवत असते, त्यासाठी मी अर्धी वाटी पाणी घेतलं, उकळून घेतलं आणि त्यानंतर ते पाणी ओतून दिलं आणि त्याच कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि नंतर यामध्ये दूध बॅग फोडून घ्यायच्या। तर हे गोकुळचं दूध आहे, तर हे घट्ट दूध आहे। यासाठी मी 1 लिटर दूध आणि अर्धा लिटर पाणी घालते। तर पुड्याला आतून ना भरपूर असे मलाई लागलेली असते, त्यामुळे इथं विसळून घ्यायचं। दूध उकळत ठेवलंय, तोपर्यंत आपण ड्राय फ्रूट्स बघू। बदाम घेतलेत 8 ते 10, काजू 8 ते 10, अर्ध जायफळ, 4 वेलची, बिना मिठाचे पिस्ता 8 ते 10, 2 चमचे मगजबी। याला आपल्याला हलकसं भाजून घ्यायचंय। केशर लागणार आहे 10 ते 15 काड्या। तर आता दुसऱ्या गॅसवरती कढई गरम करत ठेवली। मगजबी सोडता आपल्याला सगळं भाजून घ्यायचंय, पण हलकसं भाजायचं, जास्त नाही, फक्त गरम झालं पाहिजे। आता यामध्ये मगजबी घालू। मगजबी आपल्याला हलकाशा रंगावरती भाजून घ्यायचंय। तर एवढ्या ड्राय फ्रूट्सचा मसाला 4 ते 5 लिटर दुधाला पुरेसा होतो। तर भाजून झालंय, आता याला मी थंड करायला ठेवते। केशर काड्या घालायच्या 10 ते 15, आवडीनुसार घाला, नाही घातलं तरीही चालेल। तुम्ही यामध्ये थोडी हळद पण घालू शकता। दुधाला इकडे उकळी आली, तर इथे पावडर करून घेतली, बघू शकता। आता माझ्याकडे छोटं भांडं खराब झालेलं होतं, त्यामुळे मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले। तर आपल्याला अशा पद्धतीची पावडर बनवून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये काढायची। तर आता 1.5 लिटर दुधासाठी पावडर किती घालायची। दुधाला छान उकळी आली, आता आपण पावडर घालूया। यामध्ये आपल्याला 4 चमचे पावडर घालायची। तुमच्याकडे केशर काड्या नसतील तर यामध्ये थोडी हळद घातली तरीही चालेल। दुधाला कलर खूप छान येतो। या ड्राय फ्रूट्समध्ये पिस्ता स्किप करू नका, एखादा ड्राय फ्रूट्स कमी केला तरीही चालेल। मसाला घातल्यानंतर आपल्याला हे 2 ते 3 मिनिट असंच कमी गॅसवरती ठेवायचे। इथे आता मी केशर काड्या घालते कलरसाठी। तर अर्धी वाटी साखर घातली। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर पाऊण वाटी साखर घाला। एकदा हलवून घेऊ आणि थोडा वेळ, अगदी 2 मिनिटं याला उकळी येऊ देऊ। गॅस कमीच ठेवायचा। तर इथे झालं घरच्या घरी मसाला बनवून मसाला दूध तयार। यामध्ये आता आपल्याला शेवटी घालायची चारोळी। गॅस बंद करू आणि चारोळी घालू। तर बघू शकता मी हळद घातली नाही, मी फक्त केशर घातलंय। तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही हळद घातली तरीही चालेल, हा असाच रंग येईल। याला मिक्स करू। बघू शकता किती छान दूध दिसतंय, मस्तच। मी मसाले बिझनेस चालू केला आहे। जर तुम्हाला मसाले घरी बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, त्यावरती व्हॉट्सअप करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।